वा, आल्यापासून पहिल्यांदा स्नो एक्सपिरियन्स करतोय. Ashal, we made it. Yes. Life is awesome with Khardungla. Guys, how's the feeling? Yo! वेलकम टू आवर व्लॉग्स ऑन डे 4. आजचा आमचा खास दिवस आहे, त्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, कारण आज आम्ही चाललो आहे खारदुंगला पासला. और आज हमारे साथ है नए फ्रेंड अफसल. हेलो. हाँ, तो हमारा ये पहला टाइम है अफसल, हम लोग खारदुंगला जा रहे हैं. इससे पहले हम कभी गए नहीं हैं, तो काफ़ी एक्साइटेड है. आप गणपती बाप्पा मोरया. तर मग मंडळी, कसं वाटतंय? हर बोला हर हर महादेव. जय शंभू नारायण. असं चाललोय ना आपल्या असंच एंड पर्यंत पाहिजे ना. नाही राहणार काही नाही. आता आपण झालो ॲक्लिमेटाइज. लो ऑक्सिजन लेवलची सवय झालेली आहे बॉडीला. आपलं झालं एकदम 50% पेक्षा कमी आहे ना. आपल्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहे, डोंट वरी. घ्यायचं एक. दादा, ती सिलेंडर नाही, ते कॅन आहे. एक सीट मारायची. चलो एक सीट मारायची. चलो, डरना नहीं. घर के आगे जीत है. घर के आगे जीत है. घर के आगे जीत है. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तर मग मंडळी, आम्ही निघालो आज ज्यासाठी लोक लेह लडाखला येतात, ते म्हणजे खारदुंगला. लेहपासून खारदुंगला फक्त 70 किलोमीटर, आणि तुम्हाला हे 70 किलोमीटर चढायला लागतात कमीत कमी 2.5 तास. पण तुम्हाला जर हाय माउंटेन सिकनेस किंवा मोशन सिकनेस, आणि नशीब जर चांगलं नसेल तर आर्मीचा कॉन्वे लागला, तर मग जास्त वेळ लागू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही निघालो लवकर सकाळी 9ला खारदुंगलाच्या दिशेने. रस्ता एकदम मस्त, म्हणजे काही ठिकाणी खराब रस्ता होता, पण आम्हाला भीती होती ती म्हणजे हाय माउंटेन सिकनेसची. आमची बॉडी बऱ्यापैकी ॲक्लिमेटाइज झाली होती, पण मनात भीती तर होती, आणि त्यामुळे आम्ही सोबत एक छोटा ऑक्सिजन स्प्रे घेतला होता. हा स्प्रे तुम्हाला लेहमध्ये कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये 600 रुपयाला भेटतो. पण ज्याचा आम्ही विचार नाही केला, नेमकं तेच झालं. अबे कहाँ थाम लो यहाँ पर? वो जेसीबी है ना, बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन डूइंग सम वर्क. वो एक जेसीबी और उसके पीछे एक है. आम्हाला आर्मीचा कॉन्वे तर नाही, पण BROच्या रोड मेंटेनन्समुळे अडवण्यात आले. इथे गाडी चालवताना नेहमी बर्फाहून खाली पडणाऱ्या दगडांची भीती असते, म्हणून BRO सतत इथे रस्त्याचे मेंटेनन्सचे काम करत असते. खारदुंगलाहून लेहला आणि लेहवरून खारदुंगलाला जाणाऱ्या सर्वच गाड्या आता रस्त्यावर थांबलेल्या होत्या. चला, जोपर्यंत परत रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला खारदुंगलाबद्दल पटकन काही गमतीशीर किस्से सांगतो. खारदुंगला पास हा 1976 मध्ये बांधण्यात आला, पण वाहनांसाठी हा पास 1988 मध्ये चालू झाला. खारदुंगला पास हा शोक व्हॅली आणि नुब्रा व्हॅली यांचे प्रवेशद्वार पण आहे. खारदुंगला पासची देखरेख ही भारतीय सैन्याकडे आहे, आणि भारतीय सैन्यासाठी ह्या पासचा उपयोग सियाचीन ग्लेशियरला माल पुरवण्यासाठी होतो. चला, जवळपास 1 तास थांबल्यानंतर आमचा रस्ता मोकळा झाला. म्हणून तर म्हणता की लेह लडाखमध्ये गुगल मॅप फेल आहे, कारण इथे काय होईल याचा काहीच भरोसा नाही. तर हर्षल, काय आपण सीझनच्या आधीच चाललो यार. आपण नारळ फोडायला चाललो.
आतापर्यंत काय काय बघितलं, क्विक रिकॅप. रोड खणते, दगड बाजूला करते आणि आम्ही एक दोन दगड पण बघितले पडताना. हा, ते गाडीच्या बाजूलाच होती, ती येत होती गाडी. आमच्या गाडीच्या एकदम साईडने गेले. पण आमचा ड्रायव्हर स्मार्ट आहे, तो म्हणे काही होणार नाही. पण एक रिस्क आहे ज्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं अशी आहे का, जर पुढे बर्फ वगैरे पडला आणि रस्ता जर बंद झाला तर हे BRO आपल्याला परत पाठवू शकतात रिटर्न. नाही, आपलं आपण डोंगरा पोहोचणार आज. आम्ही आता साधारणतः 15,000 फीटवर आलो होतो. कोणाला कुठलाही त्रास होत नव्हता. 17,582 फीटचा पल्ला गाठायची आमची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार होती. हळूहळू वर जात असताना आम्हाला आता सगळीकडे बर्फाची चादर दिसत होती. वरतून पडणारा पाऊस आणि बर्फ आमच्या प्रवासाला अजून रोमांचक बनवत होता. लेहमध्ये फिरायला परमिट लागतं का, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आहे हा. तुम्ही हे परमिट ऑनलाईन अप्लाय करू शकता किंवा इथे आल्यावर तुम्हाला खूप सारे शॉप्स दिसतील जे तुम्हाला परमिट काढून देऊ शकतात. बरं, हे परमिट कुठे कुठे लागतं? खारदुंगला पास, नुब्रा आणि शोक व्हॅली, चांगला पास आणि पँगॉंग लेक. हे जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये आहे तर तुम्हाला परमिट लागणार. खारदुंगला जाणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला ह्या चेकपोस्टला एंट्री करावी लागते. ती आम्हीही केली आणि पुढे निघालो. थोडंसं पुढे गेल्यावर खूप जोरात बर्फ पडायला सुरू झाला. आणि मग काय, यावेळेस आम्ही स्वतः गाडी साईडला घेऊन बर्फाचा आनंद घ्यायला खाली उतरलो. स्नोफॉल चालू एकदम हलका हलका. सगळीकडे बर्फ आहे, सगळीकडे इथे पडतोय बर्फ. फक्त रोडवरती बर्फ नाही आहे, बाकी सगळीकडे. वाव, मस्त वाटतंय एकदम. हा, 10-15 वर्षांपासून क्या बोलला बाय. अरे भैया सुनो ना, मैं रुक नहीं पाऊंगा खुद को ये सवाल पूछने से. बोलिए. अभी अपन कितने हाइट पे रुके थे? मीटर में मतलब नहीं, फीट पे 15,000 फीट पे रुके थे. 15,000 फीट. हाँ. क्या बात है. अभी अगला स्टॉप होगा आपका 17,000 फीट पे होगा. उसके लिए रेडी रहना आप लोग. ओके, ठीक है. यहाँ पे का स्टॉप कितना मिनट का? बस 10 मिनट मैक्स. 10 मिनट बस. साइन बोर्ड के साथ फोटो खींचना है. हाँ. थोड़ा बहुत खेलना है. हाँ. फिर निकलना है. ठीक है, चलेगा. आणि ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आला. आम्ही ज्यासाठी गेल्या 5 दिवस डायमॉक्स खात होतो आणि बॉडीला ॲक्लेमेटाईज करत होतो. 3 तासांचा आमच्या आयुष्यातल्या सगळ्यात रोमांचक प्रवास करून आम्ही पोहोचलो खारदुंगला पास. भाई लोग, हम पहुंच गए अभी खारदुंगला. लो जी, वहाँ पे साइन बोर्ड है. अच्छा, वी मेड इट. यस, फायनली खारदुंगला. हॅलो, खारदुंगला आलोय आपण. 4 धामांपैकी एक धाम. कसं वाटतंय आपण? लाईफ इज ऑसम विथ खारदुंगला. We are at the highest altitude. Guys, how's the feeling? स्नोफॉल भी हो रहा है तो एकदम से और मन खुश हो गया. चलो भाई लोग, ही सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे. सगळ्यात बेस्ट ज्यासाठी आलो होतो. पण ह्या लोकांमुळे आपण वरती येऊ शकलो. काय
म्हणजे रोड इतके चांगले केलेत ह्या लोकांनी की आणि मस्त स्नोफॉल वाढलाय आता. ऑल क्रेडिट गोज टू दिस पीपल. BRO, हॅट्स ऑफ टू यू. राम राम मंडळी. अशा प्रकारे आमचा पहिला धाम 4 धाम पैकी पूर्ण झालंय. हे म्हणजे होतं खारदुंगा टॉप, दमायटी खारदुंगा. आता आम्ही चाललो दुसऱ्या धामाला, ते म्हणजे नुब्रा. बोलता येत नाही, जीभ कालीवर होती. पण यार एक्सपिरियन्स वॉज ऑसम. लाइफ टाइम एक्सपीरियंस होता हा. आज कळालं की त्याला माहिती खारदुंगला हा का सोच बोलतो. रहे हो, आपको खारदुंगला आना है तो रोड तो अच्छा है, बस एक चीज आपको ध्यान में रखने की आपको पूरा टाइम देना है आपके बॉडी को एक्लेमेटाइज होने के लिए. 2 दिन का, वो भी. अगर वो आप नहीं दोगे तो आपको तकलीफ होनी है. खारदुंगला पास हा लेह ते नुब्रा व्हॅली प्रवास करणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी एक रोमांचक अनुभव आहे. लँडस्केपची भीती, इथले आव्हान देणारे हवामान आणि ह्या पासची प्रभावी उंची तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. पण या सगळ्या गोष्टी खारदुंगला पासच्या सुंदरतेला शोभेल अशा आहे. तर मग काय, आयुष्यात एकदा तरी ह्या पासला येऊन 17,982 फीट अशी प्रभावी उंची सांगणाऱ्या ह्या दगडासमोर उभं राहून समोरचं जग छोटं होताना पाहण्याचा आनंद एकदा घ्यायलाच पाहिजे.